भाजप हा ग्रामीण व शहरी भागात केलेल्या विकास कामामुळे तळागाळात पोहोचला असून उमेदवार कोणत्या गावाचा हे न पाहता गणोरी गटातील भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी वारेगाव येथे केले आहे। वारेगाव येथे गणोरी गटातील भाजपाचे उमेदवार निखिल चव्हाण, बाळासाहेब तांदळे व सुजाता बनकर यांच्या प्रचारासाठी रावसाहेब पाटील दानवे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी दानवे बोलत होते। आमदार अनुराधा चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, नगरसेवक विजय अवताडे, रामेश्वर भादवे, नरेंद्र देशमुख, बाळासाहेब सोटम, विकास कुलकर्णी, पंडितराव जाधव, सांडू पाटील जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती। कोण उभा आहे ते सोडून द्या, भाजपा तळागाळापर्यंत पोहोचली आहे, त्यामुळे भाजपचे उमेदवार नक्की विजयी होतील असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी वारेगाव येथील जाहीर सभेत व्यक्त केला। गेल्या 2 वर्षात खासदार डॉ. कल्याण काळे यांनी एकही काम केलं नाही, मात्र ते कायम सांगतात मी विकास कामे केली, ते करत काहीच नाही असा आरोप दानवे यांनी केला। खासदार काळे यांनी माझ्यावर टीका करावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहावर टीका करू नये। खासदार काळे यांनी तर समृद्धी महामार्गावर रेल्वे लाईन मंजूर करून आणावी, कारण तुम्ही खासदार आहात। मी जालना मार्ग जळगाव हा नवीन रेल्वे मार्ग तयार केला असे त्यांनी सांगितले। यावेळी आमदार अनुराधा चव्हाण म्हणाल्या की वेळेवर निवडणूक आल्या की खोटे आश्वासन देणारे विरोधक आहेत। ही विकासाची निवडणूक आहे। वारेगावमध्ये धड चालायला रस्ते नाही, हे बदलायचे असेल तर भाजपाच्या पाठीशी उभे राहा। वारेगावात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली मोठी कामे झालीत व यापुढेही करणार आहे। आज कामाच्या बाबतीत दानवे कितीतरी पुढे आहेत, त्यामुळे आपले खरे खासदार दानवे आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले। जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये ग्रामविकासाच्या 80% योजना असतात, त्यामुळे या ठिकाणी आपल्या विचारक्रमाचे सूत्र माणूस असणे गरजेचे आहे। जनता भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। यावेळी सुहास शिरसाट, विजय अवताडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सुचित बोरसे यांनी मानले।